हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जाओ. आणि आज मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. आज म्हटलं मेथीचे पराठे बनवूया. मार्केटमधून मेथीची जुडी आणली होती. 2-3 वेळेस मेथीची भाजी झाली. ह्यावेळेस म्हटलं जरा वेगळं काहीतरी बनवूया. मग मी मेथी निवडून घेतली. सकाळी सकाळी मेथी निवडून चिरून धुवून घेतली आणि त्यानंतर मी आता गव्हाचं पीठ त्यात ॲड केलं. थोडं ज्वारीचं घेतलं, डाळीचं घेतलं, थोडा ओवा टाकला, चवीनुसार मीठ आणि मिरची लसूण दळून घेतलेलं होतं मी. ते शूट नाही झालं. आता मी याचा घट्ट गोळा असा मळून घेते. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण की मेथीला भरपूर पाणी सुटलेलं असतं. त्याच्यातच ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा. जरा वेळ 5-10 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे छान असं घट्ट गोळा होतो. आणि पाणी न वापरता मी बघा एकदम घट्ट गोळा करून घेतला. आता माझे पराठे करून झालेले होते. तुम्ही बघू शकता किती छान असे कलर पण आलेला होता. कुठलाही पराठा म्हटला का त्यासोबत दही असलं का छान लागतं, पण मेथी आणि दही एकत्र खाऊ नये असं म्हणता. त्यामुळे मी त्याबरोबर टोमॅटोची चटणी केली आणि टोमॅटोची चटणी आणि पराठे यांना हे पुरून गेलं, कारण की माझा उपवास होता. म्हटलं एकच बस झालं. सकाळची सर्व कामं आवरून गेली माझी. नाश्ता झाला, स्वयंपाक झाला, झाडू फरची झाली. म्हटलं आता फुलोऱ्यासाठी लागणारी कणिक भिजून ठेवूया. फक्त भांडे बाकी होते. म्हटलं तोपर्यंत हे भिजून राहील चांगलं. त्यासाठी मी आता इथे गव्हाचं कणिक घेतली आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं, 1 चमचा किसलेला गूळ टाकला, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी कलर येण्यासाठी हळद टाकली. सर्व पदार्थ मिळून 5 पदार्थ ॲड केले आणि जसं पाणी लागेल तसं तसं भिजवलं. थोडा घट्टच गोळा भिजवला, कारण की सैल जर भिजवला तर त्या पुऱ्या तेलकट होतात. त्यासाठी मी घट्ट गोळा असा भिजून घेतला. म्हटलं अर्धा तास तरी ते झाकून ठेवून भांडे होस तर मस्त तो भिजून राहील. त्यासाठी मी हा घट्ट गोळा भिजून घेतला आणि झाकून ठेवलं. आणि आता माझे भांडे बाकी होते, भांडे घासून घेते आणि फुलोरा करायला सुरुवात करते. म्हणजे दुपारी लागलं तर 4-5 वाजेपर्यंत बरोबर फुलोरा होऊन जाईल. तळायला वगैरे वेळ लागतो. सर्वात अगोदर तर मी सारण घालून पुऱ्या करून घेतल्या आणि मी गोळे करायला घेणार होती. तेवढ्यात साक्षी आली. तिला हाफ डे होता. म्हटलं मग तू गोळे कर आणि मी लाटून घेते. मग सगळं सारण भरून पुऱ्या करून घेतल्या. मग कडकण्यांचं घेतलं करायला. कडकण्या चहाबरोबर छान लागतं खरं, पण चहा कुणालाच आवडत नाही आमच्याकडे. चहा फक्त मी एकटीच पिते आणि मला चहासोबत नाही, अशा नुसत्याच कडकण्या आवडतात. मग कडकण्या करून घेतल्या आणि मुलांनाही कडकण्या अशा नुसत्याच आवडतात. गव्हाच्या कणकेच्याच केलेल्या छान लागतं मैद्यापेक्षा. मैद्याच्या थोड्या लूज लागतात आणि ह्या पण अशा सॉफ्ट होत्या अगदी. म्हटलं मग पटकन होऊन जाईल दोघी मिळून, आणि ती आल्यामुळे खूप मदत होऊन गेली मला. त्याच्यानंतर कणिक उरली. म्हटलं आपण आता काय करू, साज शृंगार करूया देवीचे. मग ती म्हणे तू नको बनवू, मीच बनवते. म्हटलं ठीक आहे, तू बनव, तोपर्यंत मी इकडे कढई ठेवते गॅसवर. तळायला घेतल्यानंतर सर्वात आधी तर मी पहिले ज्या लाटलेल्या होत्या त्या घेतल्या तळायला, कारण की त्या सुकलेल्या होत्या आणि ज्या नंतरच्या होत्या थोड्या ओल्या होत्या. म्हटलं त्या शेवटी तळूया. आणि ह्या तळस तर तिकडं साक्षीचा अलंकार बनवायचं काम चालू होतं. खूप छान बनवत होती ती. मी नंतर तुम्हाला दाखवते सर्व पूर्ण झाल्यानंतर. मस्त छान कलर झालेला होता पुरीचा, तुम्ही बघू शकता. आणि मी थोड्या छोट्याच केल्या, कारण की छोट्या नाजूक दिसायला छान पण वाटतं आणि एक खाल्ली का तेवढं पूर्ण खाल्ल्या जाते, नाही तर उष्टी पडल्या जाते. म्हणून म्हटलं आपण सगळा फुलोरा एकखट्टी तळून घेऊ. हे तुम्ही बघू शकता मस्त कडकण्या वगैरे झालेल्या होत्या. असा कलर मस्त आलेला होता. आता आजूबाजूच्या जय देवी देवता आहे त्यांना पण आम्ही नैवेद्य अर्पण करतो ह्या कडकण्यांचा, काही फुलोरांचा. आणि अशी प्रथाच आहे घरोघरी. आता म्हटलं फुलोरा एकसारखा बांधून घेऊ, काही माळी करून घेऊ आणि ठेवू देवाजवळ. काय करते साक्षी? वेणी बनवते देवीला. हां का, झालं का काही बाकी? ही साखळी बनवायचं बाकी फक्त. हां का, मी बनवू लागते. काय बनवलं पण तू आतापर्यंत? एकदम मस्त आहे वेणी ना. अजून बाकी म्हणजे बघू. छान आहे. काय बनवलं? हां, ही साखळ्या बनवायच्या बाकी अजून. हां, ही फणी बनवली, ही नाकातली नथ बनवली, नंतर ही टिकली बनवली देवीसाठी, ही कानातले, बांगड्या, पान सुपारी,
नंतर हे जोडवे आहे, हं. मंगळसूत्र आहे आणि हे कंबरपट्टा ना. आणि मग तोरडीमध्ये बाकी काय एखादं का बनव झालं. बाकी बघ एवढी. आणि मग मी तेवढी बनवू लागते. मी घेतली तोरडी बनवायला, पण बाकी नंतर तिनेच काही बनवली. ती म्हणे मीच बनवून घेते म्हणे, एक सारख्या होतील. म्हटलं बनव तू. आणि एकूण तिने 11 अलंकार बनवलेले होते आणि कंबरपट्टा वगैरे सगळं मी पूर्ण झाल्या होतच आले तिचे दागिने. आता पूर्ण झाले की मी तुम्हाला दाखवते सर्व. आणि पान सुपारीसहित तिने बनवून घेतलेलं होतं. 11 असा शुभ आकडा असतो. म्हटलं मग एकूण 11च बनव. पहिले तर 10च झालेले होते. म्हटलं अजून एक बनव. नंतर तिला लक्षात आलं का आपण देवीला टिकली राहिली होती बनवायची. म्हटलं टिकली बनवून घे म्हणजे 11 होऊन जातील. आणि मोजले तर बरोबर 11 भरले. एकसारखे असे होते. मस्त केले ग तोरड्या. झाले पूर्ण दागिने बनवून. किती छान वाटत आहे. सुपात असे रचलेले होते तिने आणि अगदी मस्त वाटत होते. तिने तर तुम्हाला पहिल्या याच्यात दाखवले सर्व दागिने बनवलेले. आता सुपामध्ये ठेवले रचून. म्हटलं एकदा तळायच्या आधी दाखवू तुम्हाला सर्वांना. आणि नंतर तळायला घेते. तळायला मस्त कंगवा तुम्ही हा बघू शकता. कंगवा तिने एकदम उभेहूब केला आणि देवीची कंगन पण असं बघतच राहावा असे दागिने केलेले होते. छान बनवले अगदी. हे दागिने जेव्हा तळायला घेतले, कानातले बांगड्या वगैरे सगळं व्यवस्थित तळल्या गेलं. पण जे पैंजण होते आणि कंबरपट्टा होता त्याला असं पसरट भांडं हवं होतं, जेणेकरून पॅन वगैरे असं पसरट म्हणजे ते तुटलं नसतं. माझ्याकडनं थोडासा कंबरपट्टा तुटल्यासारखा वाटला, पण मी नंतर जोडून घेतला. तुम्ही तळताना पुढच्या वेळेस पॅन वगैरे वापरा. मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी कढईत तळलं ते. आता देवी जशी 7-9 दिवस इकडे माहेरी येते, पण सासरी जाताना देवीचा चेहरा बरोबर असा उतरलेला वाटतो. प्रत्येक मुलीचा असं माहेरवासीन असली का किती आनंदात येते आणि सासरी जायला निघाली का चेहरा उतरतो. तसंच देवीच्या चेहऱ्याकडे पण होतं. आज तसंच वाटत होतं. आणि आल्यानंतर घरात अशी भरभराट एकदम वाटायला लागते देवी माहेरी आल्यावर. जसं आपण गडावर देवीचा चेहरा बघतो. आता माझ्या इथे बांगड्या तळून झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी सगळे दागिने तळून घेतले आणि म्हटलं पूजा करून घेऊ लगेच. संध्याकाळची देवपूजा वगैरे एकाच वेळेस करून घेतली. सर्व अलंकार तळून झाल्यानंतर मी सुपामध्ये ते परत रचले आणि देवी मातेला हळदी कुंकू लावून घेतलं. आणि 2 कणकेचे दिवे पण बनवले होते. त्यामध्ये पण मी वात वगैरे तयार करून लावली. कुठलीही पूजा करताना दिव्याच्या साक्षीनेच करता, म्हणून मी सुपात ते 2 दिवे ठेवले कणकेचे आणि हळदी कुंकू वाहून त्या सर्व अलंकाराची पूजा करून घेतली. आणि ज्या वाट्या होत्या मंगळसूत्राच्या त्याच्यात मी हळदी कुंकू भरलं. म्हटलं आता ही सर्व अलंकारांची पूजा करून घेऊ आणि फुलोराचं पण नैवेद्य अर्पण करू. म्हटलं संध्याकाळ आहे तर तेवढ्या वेळात सगळं काही होऊन जाईल. तुम्हाला देवीचे अलंकार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि देवीची ओटी पण भरायची बाकी होती. म्हटलं आज देवीची ओटी भरून टाकू. देवीची ओटी भरून झाली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय. आणि नवीन व्हिडिओ पण तुम्ही सर्वांनी एन्जॉय करा.